रत्नागिरी शहराच्या विकासाला मोठी गती देणारा निर्णय समोर आलाय। पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या मंजूर निधीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील आरक्षण क्रमांक 58 येथे आधुनिक शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या सुधारणेसाठी 4 कोटी 80 लाख, पालिका शाळांच्या बांधकाम आणि नूतनीकरणासाठी 7 कोटी, पानवल पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी 75 लाख आणि नगर परिषदेच्या नाट्यगृहातील अग्निशमक व्यवस्था आणि संबंधित कामांसाठी 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। या विकास कामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्याबरोबरच शिक्षण, पाणी पुरवठा, प्रशासन आणि व्यापारी क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। प्रशासनाकडून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। रत्नागिरी शहराच्या विकासासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी होणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि लांजा राजापूरचे आमदार सन्माननीय किरणजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून या रत्नागिरी शहरासाठी भरीव निधी आलेला आहे। यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण पावसामध्ये जे पाणी साचलं सगळीकडे आणि याचा त्रास होऊ नये यासाठी जे काही महत्त्वाचे नाले आहेत, जे पूल काही दुरावस्थेत आहेत, हे सुधारण्यासाठी प्रायोरिटीने काम करण्यासाठी हा निधी आलेला आहे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही महत्त्वाची कामं लवकरात लवकर आत्ता मार्गी लागणार आहेत। रत्नागिरी शहरातल्या शाळा ज्या आहेत की मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे सर्व सोयीसुविधा मिळून शिक्षण मिळालं पाहिजे, या हेतूने शाळा पहिल्या चांगल्या झाल्या पाहिजेत। यासाठी ज्या शाळा दुरावस्थेत आहेत, जिथे काही शाळांमध्ये पाणी गळतं आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत, या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी निधी प्राप्त झालेला आहे। त्याचप्रकारे आज रत्नागिरी शहरामध्ये आठवडा बाजार इथे जे शॉपिंग सेंटर आहे ते अतिशय दुरावस्थेत आहे आणि ते चांगल्या प्रकारे तिथे शॉपिंग सेंटर व्हावं यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 7 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। कारण मेन बाजारपेठ आहे ती जर सुसज्ज असेल तर नक्कीच अनेक पर्यटक आणि खरेदीसाठी येतात, शहरातले सगळे नागरिक जातात आणि तिथे चांगलं एक शॉपिंग सेंटर व्हावं या उद्देशानं या शॉपिंग सेंटरसाठी सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे। प्रशासकीय इमारत साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगली झालेली आहे, परंतु यामध्ये सुद्धा काही कामं अजून नव्याने प्रस्तावित झालेली आहेत। नंतर वेगवेगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत, यासाठी सुद्धा साहेबांच्या माध्यमातून निधी आपल्याला आता इथे प्राप्त झालेला आहे।